नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये मंगल कलश, कवड्या, शंख, कासव या गोष्टी ठेवल्या जातात. पण त्या गोष्टी का बरं ठेवल्या जातात आणि बऱ्याच वेळा आपण काय करतो की कोणीतरी ठेवलेला आहे म्हणून आपण त्या गोष्टी ठेवतो. पण त्या आपण का बरं ठेवतो, त्यांची पूजा का बरं करतो, तर या गोष्टी आपल्याला सुद्धा माहीत असायला हव्यात. नाहीतर मग उगाच कोणीतरी ठेवलं म्हणून आपण सुद्धा ठेवायचं आणि आपण सुद्धा त्याची पूजा करायची. पण त्यामागचं काय कारण आहे, त्याचं काय महत्त्व आहे, या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असायला हव्यात. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये ना काही सण वार, पूजापाठ असतील, गृहप्रवेश असेल किंवा मग बऱ्याच वेळा देवघरामध्ये मुख्य दरवाज्यावर आपण मंगल कलश ठेवतो. तर तो का बरं ठेवला जातो, त्याचं नेमकं काय कारण आहे, याचं काही धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक महत्त्व आहे का, तर हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सोबतच शंख, कवड्या आणि कासव या गोष्टी का बरं आपण ठेवतो, तर हे सुद्धा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समोर बघायला मिळणार आहे. पण त्याआधी बघा, आज ना मला माझ्या मंगल कलशाचा नारळ बदलायचा होता. हा जो नारळ आहे तर तो मी आत्ताच काही दिवसाच्या आधीच बदलला होता. पण त्याला बघा अशा प्रकारे ना तळा गेला. आता नारळाला तळा गेला की बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भावना येतात आणि आपण गैरसमज करून घेतो की घरावर काहीतरी संकट येणार आहे म्हणून आपला जो नारळ आहे तर तो तळला गेला किंवा मग तो क्रॅक झालेला आहे. तर असं काहीही नसतं. बऱ्याच वेळा बघा आपण काय करतो, नारळाला ना पूर्णपणे ओला ठेवतो आणि काही कारणवश आपण पूजा करू शकत नाही, तर तो नारळ कोरडा होतो आणि त्याला जो आहे तर तो तळा जातो. तर त्यामुळे हा जो नारळ आहे तर तो म्हणजे क्रॅक झालेला आहे. तर त्याचं काय करायचं, तर त्याला बघा, तो जो नारळ आहे तर तो बदलून घ्यायचा. कलशातलं जे पाणी आहे तर ते झाडांना टाकून घ्यायचं, जे तांदूळ आहे तर ते पक्ष्यांना टाकायचे. जो कलश आहे तर तो छान असा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर मग त्याची पुन्हा स्थापना करायची. म्हणजे नवीन नारळ आणायचं आणि नवीन नारळाची मंगल कलशावर स्थापना करायची. जे जुनं नारळ आहे तर त्याला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आणि घरावर संकट येणार किंवा असं म्हणजे ज्या काही आपण भावना आपल्या मनामध्ये पाडून बसतो, तर असं काहीही नसतं. तो नारळ ओला असतो कंटिन्युअसली आणि त्याला मग पाणी मिळत नाही, तो सुकल्या जातो आणि त्यामुळे नारळाला तळा जातो. तर म्हणून मग ते जे नारळ आहे तर ते बदलून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्या देव्हाऱ्यामध्ये पुन्हा आणखी मंगल कलशाची स्थापना करायची. मंगल कलशासाठी नारळ घेताना बघा, हा अशा प्रकारचा नारळ घ्यायचा, ज्याला पूर्ण अशी शेंडी असते, वरपर्यंत पूर्ण हा जो बुचा आहे तर तो असतो. याच्याने जो नारळ आहे तर तो छान असा ओला राहतो आणि कलशातलं जे पाणी आहे तर ते खालून वर खेचल्या जातं. म्हणजे हे जे पाणी वर येतं तर ते आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक असतं. तर म्हणून मग कलशासाठी नारळ घेताना अशा प्रकारचा नारळ घ्यायचा. आणि सोबतच बघा, नारळ निवडताना आपला लोटा म्हणजे आपला जो कलश आहे, जो आपला तांब्या आहे तर त्याची साईज काय आहे त्यानुसारच नारळाची निवड करायची. म्हणजे नारळ थोडासा पाण्यामध्ये बुडालेला असावा, याच हिशोबाने नारळाची निवड करायची. तर चला आता आपण बघूयात की देवघरामध्ये नारळ म्हणजे मंगल कलश, कवड्या, शंख या सगळ्या गोष्टी का बरं ठेवल्या जातात. तर सगळ्यात पहिले बघा, देव्हाऱ्यामध्ये असलेला मंगल कलश हा समृद्धी आणि मांगल्याचा प्रतीक मानला जातो. देव्हाऱ्यामध्ये असलेल्या मंगल कलशामुळे घरामध्ये सुख, समृद्धी स्थिर राहण्यास मदत होते. सोबतच कलशाला ज्ञानाचे सुद्धा प्रतीक मानले जाते. कलशामध्ये पाणी भरून ठेवल्याने घरामध्ये भरभराट होते अशी सुद्धा मान्यता आहे. देवघरामध्ये पाण्याने भरलेला कलश ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. कलश स्थापनेला समुद्र मंथनाचे सुद्धा प्रतीक मानले जाते. कलशातील जे पाणी आहे तर ते अमृतासमान मानले जाते. तर नारळ हे ईश्वरी शक्तीचे प्रतीक आहे. देवघरातील मंगल कलश पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे संतुलन राखतो, ज्यामुळे घरातील वास्तुदोषसुद्धा कमी होण्यामध्ये मदत होते. कलशावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवून त्यावर जे स्वास्तिक काढले जाते तर ते देवतांच्या आगमनाचे आणि पूजेच्या पूर्णत्वाचे चिन्ह असते. कलशामध्ये सर्व देव, नद्या आणि वेदांचा वास असतो असे मानले जाते. आणि सोबतच कलशाच्या मुखामध्ये विष्णू, कंठामध्ये रुद्र आणि मुळाशी ब्रह्मदेव असतात. थोडक्यात घरामध्ये शांतता, समाधान आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी देवघरामध्ये मंगल कलश
स्थापन केला जातो। सोबतच देवघरामध्ये कवड्यासुद्धा ठेवल्या जातात। तर त्या कवड्या का ठेवल्या जातात, तर देवघरामध्ये कवड्या ठेवणं हे सुख, समृद्धी आणि लक्ष्मी माताच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते। कवड्यांचा समुद्र आणि लक्ष्मीशी थेट संबंध असल्याने त्यांना पूजेमध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे। कवड्या समुद्रातून उत्पन्न होतात आणि माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रातूनच झाला होता। तर त्यामुळे कवड्यांना माता लक्ष्मीचे प्रतीकसुद्धा मानले जाते। देवघरामध्ये 7 कवड्यांना गंगाजलाने शुद्ध करून हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून त्यांची स्थापना देवघरामध्ये केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभसुद्धा होतो। कवड्यांमुळे सुद्धा नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते। सोबतच आपण देवघरामध्ये शंखसुद्धा ठेवतो। तर आपल्या धर्मामध्ये देवघरामध्ये शंख ठेवण्याला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते। यामागे सुद्धा धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणे सुद्धा आहेत। शंखाला समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या अनमोल रत्न मानला जातो, त्यामुळे तो माता लक्ष्मीचा प्रतीक आहे। देवघरामध्ये शंख ठेवल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची वृद्धी होते। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला शंख अतिप्रिय आहे। असे मानले जाते की भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात। देवपूजेमध्ये शंखनाद केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। देवघरामध्ये शंख ठेवल्याने देवता प्रसन्न राहतात आणि पर्यायाने घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न राहतो। देवघरामध्ये शंख ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात। तर म्हणून मग देवघरामध्ये शंख ठेवणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। सोबतच आपण पूजेमध्ये कासव सुद्धा ठेवतो। तर जे कासव आहे तर ते भगवान विष्णूंचं रूप आहे। समुद्र मंथनाच्या वेळी कासवाचेच आधार घेऊन समुद्र मंथन झाले होते। तर त्यामुळे भगवान विष्णूंचे जे रूप आहे तर ते कासवाला मानले जाते आणि विष्णूंची कृपा आपल्यावर राहावी म्हणून देवघरामध्ये कासवसुद्धा स्थापन केला जातो। बऱ्याच वेळा बघा बऱ्याच लोकांच्या घरी हॉलमध्ये सुद्धा स्फटिकचा कासव असतो किंवा देवघरामध्ये सुद्धा कासव ठेवला जातो। तर कासवामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते। घरामध्ये ज्या पॉझिटिव्ह लहरी आहेत तर त्यांची वाढ होते। तर म्हणून मग आपल्या घरामध्ये किंवा देवपूजेमध्ये कासव ठेवणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। तर अशा पद्धतीने बघा मूर्त्यांसोबत या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा आपल्या देवपूजेमध्ये आपल्याला ठेवायला हव्यात। म्हणजे ज्या देवी देवता आहेत तर त्यांचे जे अस्त्र शस्त्र आहेत, सोबतच त्यांना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत तर एकंदरीत बघा त्यांची जी मांडणी आहे तर ती आपण आपल्या देवघरामध्ये करतो आणि यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर लाभते। तर म्हणून मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या देवघरामध्ये ठेवल्या जातात। तर अशा प्रकारे बघा तुमच्याशी बोलता बोलता मस्त छान माझी जी देवपूजा आहे तर ती सुद्धा आटोपत आलेली आणि आशा करते की ही जी माहिती आहे तर ती तुम्हाला फायदेशीर ठरलेली असेल किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो तर त्या आपण का बरं ठेवतो, कारण बघा कुठलीही गोष्ट कधी कधी काय होते की दुसरे करतात म्हणून आपण करतो, पण त्यामागचं काय मुख्य कारण आहे, त्याचं काय महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, तर या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत असणे तितकेच गरजेचे आहे। नाहीतर उगाच मग सगळे करतात म्हणून आपण सुद्धा करायचं, पण त्यामागचं कारणसुद्धा आपल्याला माहीत असणे तितकेच महत्त्वाचे असते। तर म्हणून मग म्हटलं की चला आजच्या या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टी आपण आपल्या देवघरामध्ये का बरं ठेवतो तर याविषयीच आजचा हा व्हिडिओ बनवूयात म्हणून। तर मस्त छान अशी सगळी जी देवांची मांडणी आहे तर ती झालेली, सोबतच त्यांचा साज शृंगारसुद्धा मी करून घेतला आणि आरतीसुद्धा करून घेतली। त्याचसोबत बघा आरती झाली की आपली जी देवपूजा आहे तर त्यामध्ये रोज आपल्याला जे काही मंत्र येत असतील तर ते मंत्रोच्चारण करून घ्यायचे, घंटानाद करून घ्यायचा, सोबतच क्षमा प्रार्थनासुद्धा करायची। कारण पूजेमध्ये कळत नकळत आपल्या हातून बऱ्याच चुका होतात, कारण आपण ब्राह्मण नाही किंवा पुरोहित नाही, आपण आपली साधी भोळी पूजा करतो, साध्या मनाने पूजा करतो, पण तरीसुद्धा पूजेमध्ये कळत नकळत आपल्याकडून बऱ्याच चुका होतात। म्हणून मग पूजेच्या शेवटी क्षमा प्रार्थना ही नेहमी करायची। तर चला मस्त छान अशी आजची जी देवपूजा आहे तर ती आटोपलेली आहे आणि देवपूजेविषयीची जी थोडीफार माहिती मला माहीत होती तर ती मी आज तुमच्यापर्यंत या व्हिडिओमार्फत पोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे।
होऊ शकते माझ्यासुद्धा याच्यामध्ये काही चुकलेलं असेल, कारण मी सुद्धा ब्राह्मण नाही, पुरोहित नाही, मी सुद्धा माणूसच आहे आणि देवपूजेमध्ये पाहिजे तेवढी काही अशी पारंगत नाही. पण जितकं मला येतं तितकं मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा माझा प्रयत्न हा नेहमी चालू असतो. तर चला, अशा प्रकारे मस्त छान आजची देवपूजा आटोपलेली व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. देवपूजेसोबतच आपल्या या चॅनलवरती बऱ्याच विषयांवरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामध्ये बघा तुमचं स्किन केअर आहे, DIY व्हिडिओज आहे, गार्डनिंग आहे, रेसिपी आहे, होम मेकिंग टिप्स आहे, अशा बऱ्याचशा विषयावरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठे जरी आवडले असेल तर कमेंटसुद्धा करत चला. कमेंट खूप कंजूसी करता तुम्ही कमेंट करायला, प्लीज कमेंट करत चला. व्हिडिओ कसे वाटतात किमान ते तरी सांगत चला. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.